अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ भरधाव कार दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्यानं तिघे जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघातानंतर चारचाकी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. धामणगाव रेल्वे शहरातील बायपासवरील देवाच्या धाब्याजवळ शुक्रवारी हा अपघात घडला. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव तालुक्यातील कोपरा जारकर इथं अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून तिघे जण दुचाकीनं आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान मागून भरधाव वेगानं आलेल्या एका चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तिघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीररीत्या जखमी झाले. या अपघातात महादेव नेवारे, महादेव नागापुरे आणि प्रणव दुर्वे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन सेवा तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना प्रथम धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान अपघात घडवणारा चारचाकी चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.